नमो भवाय च रुद्राय च नमः शरवाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च। सज्जन हो, नमस्कार। आपण रुद्राचा अभ्यास करतो आहोत। का करायचं रुद्रानुष्ठान? आणि रुद्र म्हणल्यामुळे, रुद्र अनुष्ठान केल्यामुळे काय होतं? आपल्या घरातले स्पंद बदलतात। आपलं घर एक मंदिर बनून जातं। आपल्या घरामध्ये कधीच कुणाचाच काही वादविवाद होणार नाही, कोणीही कामातुर होणार नाही। आज आपण सगळेजण एका घरात राहत असताना सुखी समाधानी असतो। याचं कारण आहे की आमच्या अंतरंगामध्ये कामविकार जास्त तयार होत नाही। जी पत्नी मला देवा ब्राह्मणांच्या समोर प्राप्त झालेली आहे, तिच्याशी मी योग्य तो संबंध ठेवून काम सुद्धा योग्य प्रकारे उपभोगेल। माझी नजर इकडं तिकडं जाणार नाही। कामाचा जो एक विचित्र प्रकार आहे, आज आपण वर्तमानपत्रांमध्ये किंवा टीव्ही मध्ये अशा गोष्टी पाहतो, ऐकतो आणि अंगावर शहारे। अरे रे, माणसं इतकी पशु बनू शकतात। लहान मुलांबरोबर सुद्धा ते काहीतरी विपरीत करतात। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, याचं एकमेव कारण आहे की धर्माचा जो पाया आहे हाच ढिसूळ झालाय। सध्या धर्माकडे कुणाचं लक्ष नाहीये आणि धर्म म्हणजे धर्माचं स्वरूप बैल आहे आणि त्या बैलावर आरूढ झालेला रुद्र जो आहे हा जर माझ्या घरात आला तर मला योग्य धर्माचं पालन कसं करायचं हे कळेल। एकदा माझ्या माहितीतले एक डॉक्टर आहेत म्हणजे, आणि कोकणामध्ये काही वस्त्यांमध्ये ते जातात, म्हणजे त्यांचं ओपीडी करायला वगैरे। तर मी सहज विचारलं, डॉक्टर तुम्ही ज्या भागात जाता तिथं सगळ्या बुरखेवाल्या स्त्रिया असतात, आता त्या आजारी पडतील किंवा काही होईल, मग तुम्हाला स्टेथोस्कोपचा वापर करावा लागणार, तुम्हाला त्यांची नाडी बघावी लागणार आहे। मग ती माणसं ऑब्जेक्शन नाहीत का घेत? डॉक्टरांनी सांगितलं, गुरुजी त्या वाड्या वस्त्यांमधल्या त्या सगळ्या स्त्रिया म्हणतात, डॉक्टर तुम्ही आम्हाला भावासारखेच आहात, आम्हाला तुमच्यापासून भय नाहीये, आम्हाला भय आमच्या लोकांपासून आहे। माझा दीर असेल किंवा माझा सासरा असेल, तो माझ्याशी कसा वागेल याची मला कल्पना नाहीये। इतकी माणसं विचित्र आहे, कोण कसं आहे कोण कसं आहे हे आपण समजून घ्या। म्हणून आपला जो आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म आहे हा धर्म म्हणून सुद्धा ज्या काही गोष्टी शिकवतो त्याही दिव्य आहे आणि त्यांचा आपण अभ्यास करायचा। इथे 5व्या अनुवाकामध्ये म्हटलेलं आहे, हे रुद्रा भवाय च, विश्वरूप स्वरूपामधल्या रुद्रा तुला नमस्कार असो। किडा मुंगी पासून ते अगदी गरुडापर्यंत किंवा हत्तीपर्यंत असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये जे त्याचं विश्वरूप आहे अशा रुद्राला मी नमस्कार करतो। आपण कधी किडा मुंगीला विनाकारण मारणार नाही। मुळातच आमचा स्वभाव हत्या करणारा नाहीच आहे। आम्ही रुद्राला म्हणतो, तू पापनाशक आहेस, सर्व पापांचा नाश करणं, पाप करायची इच्छाच न होणं
हे रुद्र अनुष्ठानाचं फळ आहे. तो दुःख विनाशक आहे. तो पशुपती आहे. सगळ्या पशूंचं पालन करणारा आहे. तो नीलकंठ आहे, कारण त्यांनी स्वतः विषप्राशन केले. विषप्राशुनी जगतास या दिधली सुधा करुणा करा जय शंकरा. तो नीलकंठ का झालाय? विषाचा सुद्धा त्यांनी अलंकार बनवलाय. तो जटाधारी आहे. त्याच्या जटेमध्ये असं काही सामर्थ्य आहे की ती जटा त्यांनी दगडावर हापटल्यानंतर त्याच्यातून सुद्धा पाण्याचे झरे बाहेर पडतात. गोदावरी नदीचे लक्षण आहे बरं का. शितिकंठायच, तो श्वेतकंठ म्हणूनही आहे, त्यालाही मी नमस्कार करतो. व्युक्तकेशायच, मुंडन केलेला रुद्र आहे. बघितलाय का कधी? पण रुद्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. मुंडन केलेला रुद्र, मी त्यालाही नमस्कार करतो. नमस्सहस्राक्षायच शतधन्वनेच, नमो गिरीशायच शिपिविष्टायच. सहस्राक्ष म्हणजे हजारो नेत्र असणारा रुद्र आहे. हजारो नेत्र. कल्पना करा, मला मागलंही दिसतंय, पुढचंही दिसतंय, डावीकडलं दिसतंय, उजवीकडलं दिसतंय. हजारो नेत्र असणं म्हणजे सावध असणं. कोणत्याही दिशेकडून संकट येऊ शकतं आणि या दृष्टीने सावध राहणं आणि सर्व दिशांकडून तुम्हाला संरक्षण मिळणं, ही गोष्ट या सहस्राक्षामध्ये. तो गिरीश आहे. पर्वतावर राहणारा आहे, गिरीवर राहणारा गिरीश. अशाला नमस्कार करतो. शतधन्वनेच. तुम्हा आम्हाला काय वाटतं की AK-47 रायफल ही आम्ही तयार केली, पूर्वी असली काही शस्त्र नव्हतीच, असा आमचा वेडा विचार असतो. पण इथे असं म्हणलंय शतघ्नी सहस्राग्नी, म्हणजे नुसता ट्रिगर दाबला की 100 गोळ्या बाहेर पडतात, ट्रिगर दाबला की 1000 गोळ्या बाहेर पडतात, असं लक्षण रुद्रामध्ये दाखवलेलं आहे बरं का. तो शेकडो धनुष्य धारण करणार आहे. अहो, शेकडो हात आहेत म्हणून शेकडो धनुष्य धारण करू शकतो. तो शिपिविष्टायच. आमच्याकडे असं झालेलं आहे, वैष्णव आहेत ते शैवांचा तिरस्कार करू लागले, शैव वैष्णवांचा तिरस्कार करू लागले. म्हणून इथं रुद्रामध्ये अरे सर्व काही तो मी एकच आहे, विष्णू ही मीच आहे, शंकरही मीच आहे, असं तो सांगतो. म्हणून नमो शिपिविष्टायच. शिपिविष्ट म्हणजे विष्णू स्वरूप रुद्राला मी नमस्कार करतो. नमो मीढुष्टमाय चेषुमतेच. मीढुष्टम म्हणजे उदार, अत्यंत उदार असणाऱ्या रुद्राला मी नमस्कार करतो. औदार्य हा एक गुण आहे बरं का, आणि तो सहज नाही प्राप्त होत. औदार्य येण्यासाठी सुद्धा फार प्रयत्न करावे लागतात. आणि रुद्राचा उपासक उदारही होऊ शकतो. असं म्हणतात, देव उदार उदार देता न म्हणे थोडे फार. तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात बरं का. देव उदार उदार. अरे तो उदार आहे. कर्ण उदार होता, हा, शिबी राजा उदार होता. उदारांचे अनेक राजे होऊन गेले, पण तरी सुद्धा असं कोणी म्हणते का शिबी उदार उदार, कर्ण उदार उदार. तुकाराम महाराज म्हणतात देव उदार उदार. का हो असं म्हणतात? का त्यांचं देवावर विशेष प्रेम होतं म्हणून ते म्हणतात? अरे नाही, ही बाकीची सगळी जी लोक आहेत हे मर्यादित आहे, आणि देव जो आहे हा अमर्याद आहे.
शंकराचं दर्शन जर घ्यायचं झालं तर चंद्राची कोर दिसली की त्याच्या खाली सगळा शंकरच आहे. तो अदृश्य रूपाने आहे आणि तो तुम्हाला सगळं काही देतोय. कर्ण देईल, त्याच्या जवळपासच्या कुणाला देईल, राजा देईल, जवळपासचा कोणी त्याला देईल. पण देव पाऊस पाडतो तो सगळ्यांच्या शेतावर पाडतो. तो आस्तिकांच्या शेतावरही पाडतो आणि नास्तिकांच्याही शेतावर पाडतो. म्हणून तो उदार आहे, उदारांचा राजा आहे. म्हणून नमो मीढुष्टमाजचे सुमतेच, नमो ह्रस्वाजच्या वामनाजच्या, अगदी बुटका असणारा अशा स्वरूपाच्या रुद्राला मी नमस्कार करतो. अगदी छोटा आहे. नमो बृहतेच वर्षीयसेच, खूप मोठ्या आकाराचा आहे, उंच आहे, अशा रुद्राला मी नमस्कार करतो. सर्व वर्षीयसेच, सर्व गुणांनी युक्त आहे, गुण समृद्ध, अशा रुद्राला मी नमस्कार करतो. नमो वृद्धायच समृद्धनेच, वृद्ध रूपामध्ये असणाऱ्या रुद्राला मी नमस्कार करतो. वृद्ध माणसांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात आणि त्यामुळे त्याच्याकडं विशेष ज्ञान असतं. अशा ज्ञानाला मी नमस्कार करतो. ज्ञानवृद्ध समृद्धने, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध, अशा रुद्राला मी नमस्कार करतो. अग्रियायच प्रथमायच, जो सर्वप्रथम आहे, अशा रुद्राला मी नमस्कार करतो. हे विश्व निर्माण होण्यापूर्वीचाही रुद्र अग्रियायच, तो आधीपासूनच आहे, मी त्याला नमस्कार करतो. जो अजिरायच, जो गमन कुशल आहे, कुठेही जायचं असेल तो जो त्वरित पोहोचू शकतो, जो शीघ्रगामी आहे, जो प्रत्येक गोष्टीच्या तरंगामध्ये आहे, पाण्याच्या प्रत्येक तरंगामध्ये तो रुद्र आहे, समुद्राच्या प्रत्येक लाटेमध्ये तो स्थित आहे, तो आकाशामध्ये प्रत्येक चांदणीमध्ये तो रुद्र आहे. अशा त्या रुद्राला मी नमस्कार करतो. जो प्रवाहात प्रवाह स्थित रुद्र आहे त्याला मी नमस्कार करतो. जो थांबलेला आहे त्याला मी नमस्कार करतो. जो द्वीपावर म्हणजे बेटावर राहणार आहे अशाही रुद्राला मी नमस्कार करतो. सज्जन हो, विचार करा की आमच्या सद्गुरूंनी आम्हाला रुद्राची आराधना का सांगितली हो? अरे म्हणा, काहीतरी करा करा असं का सांगितलं? माझ्या लहानपणीचं मला आठवतंय की कित्येक घरांमध्ये प्रत्येक सोमवारी रुद्राचा अभिषेक व्हायचा. प्रत्येक सोमवारी रुद्राच्या प्रीत्यर्थ काही गोष्टी केल्या जायच्या. मी पाहिले आहेत, मी स्वतः अनेक ठिकाणी गेलोय. संपूर्ण श्रावण मास रोज रुद्राचा अभिषेक केला जायचा. प्रदोषाचं व्रत केलं जायचं आणि आर्द्रा नक्षत्राच्या दिवशी हवन केलं जायचं किंवा प्रदोषाच्या दिवशी हवन केलं जायचं. माझ्या लहानपणच्या या सगळ्या आठवणी आहेत आणि आजही आम्ही ही जर गोष्ट केली, रुद्राचं अनुष्ठान आमच्या घरामध्ये वारंवार केलं तर घडतं काय? तर एकच घडतं की रुद्रासारखं माझं घर होतं. रुद्राचं हे जे वर्णन केलेलं आहे असं माझं घर होतं. माझं घर वेगळं असतं. अशा घरामध्ये गेल्यावर तुम्हाला असं वाटेल, वा काय आहे हे घर, किती सुंदर आहे. या घरामध्ये गेल्यानंतर समाधान प्राप्त होते. कुठल्याही प्रकारची वखवख नाही. हे आणायचे, ते आणायचे, हे करायचे, ते करायचे. शांत, स्थिर, मती सुद्धा आपली स्थिर होते, आपली बुद्धी सुद्धा स्थिर होते, आपल्या मनातले सगळे विकार निघून जातात. एवढं श्रेष्ठ कर्म हा रुद्र तुमच्या आमच्याकडून तयार करून घेतो. सज्जन हो, रुद्राचे अभ्यासक व्हा, रुद्राचे अनुष्ठान करणारे व्हा
आणि मग बघा की हे तुमचं जे जीवन आहे हे सुवर्णमय कसं होऊन जातं. आपण असाच आणखीन काही रुद्राचा परिचय करून घेणार आहोत. धन्यवाद.